नमस्कार, मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये। तर आज आहे देवीची तिसरी माळ आणि देवीच्या स्वरूपाचं नाव आहे चंद्रघंटा। तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते। दुर्गेच्या तिसऱ्या शक्तीचं नाव चंद्रघंटा आहे। नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते। तसेच संकट निवारण्यासाठी देखील या दिवशी पूजा केली जाते। या दिवशी साधकांचे मन मणिपूर चक्रात प्रविष्ट होते। चंद्रघंटेच्या कृपेने अलौकिक वस्तूचे दर्शन होते, दिव्य सुगंधाचा अनुभव येतो किंवा विविध प्रकारच्या दिव्य आवाज ऐकायला येतात। हे क्षण साधकांसाठी अत्यंत सावधान राहण्याचे असतात। देवीचे हे रूप परमशक्तिदायक आणि कल्याणकारी आहे। तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र असल्यामुळे तिला चंद्रघंटा देवी असे म्हटले जाते। शरीराचा रंग सोन्यासारखा चमकणारा आहे। या देवीला 10 हात आहेत। या 10 हातांमध्ये खड्डा, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत। तिचे वाहन सिंह असून मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते। माता चंद्रघंटेच्या कृपेने भक्तांचे सर्व पाप आणि संकट दूर केले जातात। भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते। ही माता भक्तांच्या संकटाचे निवारण लगेच करते। तिचे उपासक सिंहाप्रमाणे पराक्रमी असून निर्भय आहेत। देवीचे रूप अत्यंत सौम्य व शांतीपूर्ण आहे। या देवीची आराधना केल्यास वीरता, निर्भयता बरोबर सौम्यतेचा विकास होऊन संपूर्ण शरीरात कांती गुणाची वाढ होते। या रूपामध्ये देवीला चंद्राच्या आकारांच्या घंटांनी युक्त दागिने परिधान करतात। चंद्राचा संबंध मानवी मनाशी आहे आणि घंटेचा ध्वनी मनाला त्वरित वर्तमान क्षणात घेऊन येतो। चंद्राच्या कलाप्रमाणे मन देखील सतत आकुंचित प्रसारित होत असते। देवीच्या या रूपाच्या नामोच्चारे मात्रे आपले मन सजग होऊन आपल्या नियंत्रणात येते। जेव्हा सजगता आणि खंबीरपणा हे गुण वाढू लागतात तेव्हा आपले मन, आपले व्यक्तिमत्व आकर्षक बनते। चंद्रघंटा ही मनाच्या या आकर्षणाचे प्रतीक आहे। आणि आजचा रंग आहे राखाडी। राखाडी हा रंग संतुलनाचा रंग म्हणून ओळखला जातो। काळा आणि पांढरा यांच्या मिश्रणातून तयार होणारा हा रंग स्थैर्य आणि शांततेचे प्रतिनिधित्व करतो। राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यवहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो। हा रंग अशा भक्तांसाठी योग्य आहे ज्यांना फिकट रंग आवडतो आणि त्यांना स्वतःच्या खास शैलीने नवरात्रोत्सवाचा आनंद घ्यायला आवडतो। असे म्हटले जाते की शारदीय नवरात्री धर्मावर, अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे। धार्मिक मान्यतेनुसार या 9 दिवसामध्ये दुर्गा देवी पृथ्वीवर येते आणि पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते। देवीच्या आगमनाच्या आनंदात हे 9 दिवस देशभर दुर्गा उत्सव म्हणून मोठ्या उत्सवाने साजरे केले जातात। तसेच गरबा हा नवरात्रीत सादर होणारा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे। भारतातील गुजरात या प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेष तत्वाने ओळखला जातो। हे नाव संस्कृत मधील दीपगर्भा या शब्दापासून तयार झाले आहे। महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो। महिलांना नवरात्रीमध्ये गरबा नृत्य करायला फार आवडतं, त्याच्यामुळे महिलांचा हा सगळ्यात आवडतीचा सण आहे। अशाच वेगवेगळ्या देवींच्या रूपांची आणि रंगांची माहिती अजून जाणून घेण्यासाठी आपले व्हिडिओ नक्की बघा, जे की रोज अपलोड होत आहेत। धन्यवाद।